रामराम मंडळी, आज आपण आलेलो आहोत अशा व्यक्तींकडे जे बालसाहित्यातले पिता म्हणून ओळखल्या जातात, ज्यांचं लेखन भरपूर झालेलं आहे आणि रोजचा अभ्यास पण त्यावर भरपूर आहे, त्यांचं वाचनही भरपूर आहे. त्यांना वेगळे पुरस्कार मिळालेले आहेत, अजूनही पुरस्कार मिळणं चालूच आहे. आणि सांगायचं म्हणजे बालसाहित्यामध्ये कार्य करत असताना, बालसाहित्य लिहित असताना त्यांना अनेक अडचणी आल्या असतील, सुखदुःख आले असतील. अशा अनेक गोष्टींकडे आपण सरांना बोलतं करणार आहोत, सरांकडून जाणून घेणार आहोत. नवख्या माणसासाठी काय मार्गदर्शन करतील हे पण आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. बालसाहित्यामध्ये 2025चा साहित्य अकादमीचा पुरस्कार आभाळ माया या बालकविता संग्रहाला मिळाला आहे. अर्थात त्यांच्या नावाची घोषणा झालेली आहे. असे डॉक्टर श्री सुरेश सावंत सर हे आज आपल्या शब्दसंगत यूट्यूब चॅनलला वेळातला वेळ काढून दिलेला आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर नमस्कार. सर, नांदेड जिल्ह्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आज तुमच्या माध्यमातून झाली आणि साहित्य क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आमच्यासारख्या माणसांना, तरुणांना खूप अभिमान वाटला, गौरव वाटला. नांदेडचं नाव खूप दूरपर्यंत पोहोचलं आहे आणि साहित्य अकादमी दूरपर्यंत पोहोचलं आहे. आणि साहित्य अकादमीचा पुरस्कार म्हणजे अत्यंत मानाचा पुरस्कार आणि ते तुमच्या रूपानं मिळाला आहे. आणि हे नांदेडकरांसाठी गौरवाची, अभिमानाची बाब आहेच, यात काही शंका नाही. सर, या पुरस्काराने आपल्याला काय आनंद झाला आहे, कशा प्रकारे तुमची वाटचाल होती हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. पण त्यासाठी मी पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न करतो. सर, आपले बालपण, शिक्षण, जडणघडण आणि संस्कारविषयी जाणून घ्यायची आम्हाला उत्सुकता आहेच. पण बालपण हा व्यक्तिमत्वाचा पाया मानला जातो. आपलं बालपण कसं होतं सर? माझा जन्म नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोरठा या गावी झाला. गोरठा या गावाचा परिचय लोकांना संत दासगणू महाराजांचं गाव असा परिचय आहे, अशी ओळख आहे. याच गावात माझा जन्म झाला. दासगणू महाराजांचे उत्तराधिकारी, त्यांचे शिष्य आनंद महाराज आठवले हे आमचे सद्गुरू. त्यांच्या सहवासात आमची उमेदीच्या काळातली जडणघडण झालेली आहे. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणाल, आईवडील दोघेही शेतकरी होते. कुटुंबामध्ये शेती मातीचा वारसा होता. राबत, कष्ट करत शिकायचं हाच संस्कार आमच्यावर होता. त्यामुळं बालपणामध्ये सगळे श्रमाचे संस्कार झाले, कामाचे, कष्टाचे संस्कार झाले. माझं प्राथमिक शिक्षण गोरठा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालं, 1ली ते 7वीपर्यंत. त्यानंतर 8वी ते 12वीचं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण उमरीच्या यशवंत हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये झालं. तिथून 12वी पास झाल्यानंतर धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात माझं पदवीचं शिक्षण झालं. 1980ला मी पदवी प्राप्त केली. आणि हे शिक्षण घेत असताना समांतरपणे आधी शाळा शिकत असताना, नंतर कॉलेज शिकत असताना शेतीतली सगळी कामं करत माझं शिक्षण झालेलं आहे. शेतीतली कामं म्हणजे नांगरणी असेल, वखरणी असेल, पेरणी असेल, कोळपणी असेल, पिकांना खत टाकणं असेल, पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करणं असेल, मळणी असेल, सगळ्या प्रकारची कामं मी शेतीतली केलेली आहेत. म्हणजे माझं जीवन आयुष्याच्या 25 वर्षापर्यंतची जडणघडण शिक्षण आणि श्रमसंस्कार दोन्ही एकत्रितपणे झालेले आहेत, दोन्ही मिळून झालेले आहेत. त्यामुळे माझं शिक्षण म्हणजे जीवन शिक्षणच आहे असं मी मानतो. सर, खरंच गोरठा ते साहित्य अकादमीचा प्रवास आम्हाला या माध्यमातून ऐकून घ्यायचा होता आणि ते तुम्ही सांगत आहात. तर गोरठा ते साहित्य अकादमी हा प्रवास कसा होता ते थोडक्यात सांगा. आपण साहित्याची आवड कशी झाली ते पण सांगा आम्हाला. बरोबर आहे. असं असतं, तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर राहून गेलं सांगायचं. येस. की बालपण हा माणसाच्या व्यक्तिमत्वाचा पाया असतो. बालपण जेवढं समृद्ध असेल तेवढं व्यक्तिमत्व समृद्ध होतं. बालपणात जर काही उणिवा असतील, काही त्रुटी असतील, काही मर्यादा असतील तर मग व्यक्तिमत्वामध्ये दोष राहून जातात. आमचं बालपण कष्टाचं होतं, अभावग्रस्तेचं होतं, पण आनंदाचं होतं, सुखासमाधानाचं होतं. भलेही आईवडील निरक्षर असतील, अक्षरशत्रू असतील,
शेती मातीत राबणारे असतील पण त्यांनी संस्कारात कुठे उणीव ठेवली नाही. बरं. आमच्यावर सगळ्या प्रकारचे चांगले संस्कार केले. समाजात कसं जगावं कसं वागावं हे संस्कार केले. त्यामुळं बालपण गरिबीतसुद्धा सुखी समृद्ध अनुभव संपन्न झालं. शेती मातीचा गंध आम्हाला लाभला त्यामुळं बालपण चांगलंच झालं. आता तुम्ही म्हणाल वाचनाकडं लेखनाकडं कसे वळलात तर तेही सांगण्यासारखं आहे. शेतीत कष्ट केल्यानंतर पूर्वी खेड्यामध्ये आजच्यासारखी करमणुकीची साधनं नव्हती. आज खेड्यातला शेतीत काम करणारा माणूस असेल गुरं राखणारा मुलगा असेल त्याच्या हातामध्ये मोबाईल आहे. हो. तो मोबाईल पाहतो यूट्यूब पाहतो फेसबुक पाहतो व्हॉट्सअप पाहतो त्याची करमणूक होती. त्यामुळे त्याला आज दुसऱ्या कुठल्या साधनाची गरज वाटत नाही. पण आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा ही कुठलीच साधनं नव्हती. म्हणजे दूरदर्शनसुद्धा नव्हता. मोबाईल तर लांबची गोष्ट आहे. रेडिओ असायचा पण गावात एखादा रेडिओ असायचा तो बातम्या ऐकण्यापुरता वापरला जायचा. करमणूक फारशी होत नसे. मग करमणुकीसाठी करायचं काय. करमणुकीसाठी पुस्तकाशिवाय पर्याय नव्हता. बरोबर. म्हणजे 12वी नंतर आम्हाला वाचनाचा छंद लागला. गावामध्ये एक छोटंसं वाचनालय होतं. त्या वाचनालयात पुस्तकं वाचली. उमरीच्या वाचनालयात जाऊन पुस्तकं आणायचो ती पुस्तकं वाचली. पुढं BAला गेल्यावर आमच्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाची लायब्ररी अतिशय समृद्ध होती. ती भरपूर पुस्तकं तिथे मिळायची. म्हणजे अभ्यासाची मिळायची आणि वाचनाची मिळायची. ही पुस्तकं वाचण्याचे संस्कार आमच्यावर झाले. आणि मग एकदा वाचायला लागलात तुम्ही की माणसाला लिहायला सुचतं. हो. त्याच काळात मी लिहित होतो कविता लिहित होतो. पण त्या कविता फार काही चांगल्या होत्या असा माझा दावा नाही. पोरवयात प्रत्येकजणच कविता लिहितो. त्यात बराचसा अनुकरणाचा भाग असतो. शब्दाला शब्द जोडण्याचा भाग असतो. र ला र ट ला ट कविता होते हिंगणबेट असा तो प्रकार असतो. ट ला ट प ला प कविता होते आपोआप असा तो प्रकार असतो. पण ती फार गंभीर गोष्ट नाही फार महत्त्वाची गोष्ट नाही. मी सुद्धा त्याच्यातूनच आलो सर. प्रत्येकजण मी सुद्धा त्यातूनच गेलो आहे आणि प्रत्येकजण ते करत असतो. त्यात गैर काय असं नाही. तिथंच थांबायला नको. तुम्ही पुढचं पाऊल उचलायला पाहिजे पुढं जायला पाहिजे हे अपेक्षित असतं. त्यामुळं शिकत असताना आपलं कळलं की बाबा वाचलं पाहिजे भरपूर. आणि वाचत असताना जेव्हा लिहित होतो तेव्हा मला कळलं की आपलं लेखन खूप प्राथमिक दर्जाचं आहे सामान्य स्वरूपाचं आहे. का आपलं वाचन कमी पडतं. मग वाचनाचा धडाका लावला. मी अफाट वाचन केलं. म्हणजे वयाच्या 25 वर्षापर्यंत मी म्हणजे नंतर जेवढं वाचलं 25 नंतर त्याचं अर्ध तर मी अगदी 25पर्यंत वाचलं असेल. आणि तुम्हाला एक वाचनाचा किस्सा सांगतो. मी खेड्यातलाच आहे. तुम्हाला खेड्यातल्या मुलांची सगळी माहिती आहे. मी एकदा शेतामध्ये गुरं राखत बसलो होतो. मोकळ्या जागेवर गुरं चरायला सोडली आणि असं मांडी घालून खाली बसलो होतो. म्हणजे पाय असा आदर ठेवून दोन्ही पायांच्या मध्ये पुस्तक ठेवलं होतं. अच्छा. आणि मी इतका तल्लीन झालो ते पुस्तक वाचण्यामध्ये की ते थोड्या वेळाने त्या पुस्तकावरनं एक साप वळवळत दुसऱ्या पायाखालून बाजूला निघून गेला. दूर गेल्यावर लक्षात आलं की आपलं काहीतरी हालचाल दिसते आहे. काय हालचाल आहे मी मग तेव्हा कळलं की हा साप होता. दूर गेल्यावर कळलं तेव्हा हृदयाची धडधड वाढली. पण मला म्हणायचं एवढंच आहे की मी त्या पुस्तकाशी तल्लीन झालो होतो. पुस्तक हे माणसाला सुख दुःख सगळं विसरायला भाग पाडतं आणि एक वेगळ्या विश्वात घेऊन जातं. आणि त्या पुस्तकाशी माझी ओळख झाली. पुस्तकाशी मैत्री जुळली शब्दांशी मैत्री जुळली. त्यामुळं बाकी सगळ्या गोष्टीचं काही फार कौतुक वाटत नाही. समजा अंगावर एकच ड्रेस असेल आपल्या शिकत असताना ती गरिबी होती आणि माझीच का सगळ्यांचीच गरिबी होती. तेव्हा काही एवढी साधन संपत्तीची मुबलकता नव्हती उपलब्धता नव्हती. म्हणून त्याचं काही वाटायचं नाही. समजा फार पंचपक्वाने जेवायला नसतील पण भाजी भाकरी चटणी भाकरी असायची सुखाची असायची आनंदाची असायची. आणि ह्या अशा काळामध्ये तो प्रत्येकाचा जडणघडणीचा काळ असतो. जोपर्यंत तुम्हाला ह्यातून जाता येत नाही तुम्ही जाणार नाही तोपर्यंत तुमचं आयुष्य उजळून निघत नाही. सर म्हणूनच तुमचा फार आवश्यक गोष्ट आहे. आणि मी तो सगळा अनुभव घेतल्यामुळं गरिबी दारिद्र्य भाकरीचं महत्त्व कष्टाचं महत्त्व जाणल्यामुळं मला पुढच्या आयुष्यामध्ये खूप चांगले दिवस पाहायला मिळाले. निश्चितच म्हणूनच तर तुमचा साहित्य अकादमीपर्यंतचा प्रवास झाला. कारण मातीशी गंध असायलाच पाहिजे. त्या गंधातूनच बरंचसं निर्माण होऊ शकते. सर माझा दुसरा प्रश्न असा आहे आजची पिढी वाचन करत नाही त्यासाठी आपण पालकांना व शिक्षकांना आपण काय सांगाल. म्हणजे तुमचं साहित्य बालसाहित्य आहे आणि बालसाहित्य बालकं वाचतात गुणगुणतात आपल्या कवितेसोबत आपल्या जे शाळेमध्ये धडा असते त्या धड्यासोबत. मग त्याच्यातून त्यांना काय मार्गदर्शन तुमचं मिळेल. कारण हे पालक भरपूर आता या चॅनलच्या माध्यमातून ऐकतील आणि त्यांनी कृती करतील असं तुम्ही सांगा काहीतरी. मी नेहमीचं वाक्य ऐकत आलो आहे आजची पिढी वाचत नाही. हां सर सगळं लोक विधान करतात. मला ह्या विधानामध्ये अर्ध सत्य जाणवतं पूर्ण सत्य नाही. अच्छा. मुलं वाचत नाहीत हे खरं नाही. मुलं वाचतात. केव्हा वाचतात तर घरी आईवडील पुस्तक वाचत असतील तर मुलं पुस्तक वाचतात. शाळेत शिक्षक पुस्तक वाचत असतील तर मुलं वाचतात. मुलं ही अनुकरणातून शिकतात. हो मुलाला तुम्ही सांगून तुम्ही काहीच ऐकणार नाही तुमचं. मूल हे बंडखोर व्यक्तिमत्व असतं. त्याला तुम्ही
पूर्वेकडे जा म्हणजे पश्चिमेकडे जातो म्हणते, त्याला पश्चिमेकडे जा म्हणजे पूर्वेकडे जातो म्हणते. का? बंडखोर वृत्ती असते त्यामध्ये. तुम्ही त्याला नुसतं कोरडं सांगू लागला की पुस्तक वाच पुस्तक वाच, म्हणजे काय वाचू, बरोबर आहे. कुठलं वाचू, मला कोणतं आणून दिलंय तुम्ही कोणतं वाचलंय. जर आईवडील पुस्तक वाचत असतील तर मुलं बघून वाचतात, अनुकरणातून शिकतात. मग तुम्हाला उदाहरण सांगतो माझ्या घरातलं. आम्ही दोघंही पती पत्नी लेखक, साहित्यिक आहोत, शिक्षक आहोत. आमच्या हातात पुस्तक असतं, त्यामुळे आमची मुलं आमच्याकडे पाहत पाहत लहानाची मोठी झाली. एक मुलगा डॉक्टर आहे, एक इंजिनियर आहे, पण दोघंही चांगले वाचक आहेत, उत्तम वाचक आहेत. मराठी वाचतात, हिंदी वाचतात, इंग्रजी वाचतात, परदेशातलं जे साहित्य आहे ते वाचतात, परदेशी सिनेमे पाहतात, त्याच्यावर समीक्षणं परीक्षणं लिहितात. एवढं सगळं मुलं करतात. केव्हा त्यांना तसे संस्कार झाले तर. एक काळ तर असा होता आमच्या घरामध्ये, साधना साप्ताहिक आलं, मला वाचण्याच्या आधी माझी दोन्ही मुलं वाचून काढायची साप्ताहिक ते, आणि त्यांचं वाचून मला वाचायला मिळत असे. तर ही जी मुलांची वैचारिक जडणघडण होते ती वाचनातून होते. मुलांना वाचायला दिले पाहिजे. दुसरा, मी तुम्हाला माझ्या शाळेत शिक्षक झाल्यावरचा अनुभव सांगतो. मी माझ्या शाळेमध्ये हेडमास्टर म्हणून काम करत असताना केवळ पाठ्यपुस्तकं शिकण्यावर भर दिला नाही, अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर दिला नाही. मी काय केलं, माझ्या शाळेमध्ये वाचन संस्कृती आणि लेखन संस्कृती वाढवण्यावर भर दिला. ती कशी? मुलांना वाचतं केलं पाहिजे, मुलांना वाचायची सवय लावली पाहिजे. त्यासाठी मी काय केलं, काही प्रयोग केले. एक प्रयोग असा होता, मागेल त्याला मागेल ते पुस्तक. विद्यार्थ्याने कोणतेही पुस्तक मागावं, त्याला पुस्तक द्यायचं. पूर्ण पुस्तक वाचायचे. माझ्या शाळेमध्ये एक टेबल असा मांडला मोकळा, त्याच्यावर पुस्तकं पसरून टाकली, 100-200 पुस्तकं. त्याचं नाव होतं APJ अब्दुल कलाम स्मृती वाचन कट्टा. कोणी यावं आणि ते पुस्तक वाचावं आणि वाचावं, घेऊन जावं, घरी घेऊन जा, वाचा, फाडून टाका, हरवून टाका, घरी नेऊन ठेवून द्या, आमची काही हरकत नाही, पण वाचा. अशाप्रकारे वाचू लागले. त्यानंतर नवीन एखादं पुस्तक जर समजा आलं आपल्याकडं की विकत आणलं नाही, तर ते पुस्तक मी प्रार्थनेच्या वेळेस मुलांना दाखवत असे. दाखवायचं म्हणजे नवीन पुस्तकांचं स्वागत करायचं. जसं पाहुण्याचं स्वागत करतो आपण, पुस्तकाचं स्वागत करायचं. पुस्तकं बघून मुलांनासुद्धा वाचण्याची गोडी लागते, त्यांची उत्सुकता वाढते. पुस्तकात आहे काय बाबा कळतं. त्यांना सांगावं लागतं, ह्या पुस्तक अमुक लेखकाचं आहे, यात हा विषय हाताळला आहे, हे कथा आहे, कविता आहे, कादंबरी आहे, चरित्र आहे, आत्मचरित्र आहे. मुलं वाचतात. वाचण्याबद्दल दुमत नाही मुलांचं, मुलं वाचतातच. अजून एक प्रयोग केला मी. एखादा शिक्षक रजेवर असेल समजा, त्या वर्गावर शिक्षक जायचं असेल, दुसरा पर्यायी शिक्षक, त्याला प्लीज एंगेज म्हणतो आम्ही. त्या परिस्थितीमध्ये मी त्या शिक्षकाला विनंती करत असतो, वर्गात जाऊन शिकवायचं नाही. मग काय करायचं, लायब्ररीमध्ये एक पेटी तयार करून ठेवली पुस्तकांची, 100 पुस्तकांची वाचन पेटी. त्याला मी फिरतं वाचनालय म्हणतो, फिरतं ग्रंथालय. नेऊन टेबलावर ठेवायचं, पेटी उघडून मुलं पुस्तक घेतात, वाचतात. तास संपला की पुन्हा ती पेटी ठेवतात, पेटी आणून लायब्ररीमध्ये जमा करायची. अशा प्रकारे केलं. अजून एक प्रयोग मी केला, आपल्याला सांगतो. माझ्या शाळेमध्ये 2000 विद्यार्थी होते. त्यापैकी 65% विद्यार्थी हे मागासवर्गीयमध्ये होते. म्हणजे हरिजन, गिरिजन, दलित वस्तीमधले, गरिबाच्या घरातले, हमालाची मुलं, हातगाडेवालांची मुलं, बांधकाम मजुराची मुलं होती. ज्यांच्या घरात त्यांचा वाढदिवस साजरा होत नसे, त्यांचा वाढदिवस मी जाहीरपणे शाळेत साजरा करत असे. बापरे, सगळ्यांच्या समोर, 1000 मुलांच्या समोर. आणि त्या मुलाला काय द्यायचं वाढदिवसामध्ये? एक शुभेच्छा कार्ड द्यायचं, छापून घेतलेलं नाव लिहून, त्याचं सुंदर शुभेच्छा कार्ड द्यायचं. दुसरी गोष्ट त्याला गुलाबाचं फूल द्यायचं. तिसरी गोष्ट एक पुस्तक द्यायचं. अशा प्रकारे मी माझ्या शाळेतल्या 2000 विद्यार्थ्यांचा वाढदिवस जाहीरपणे साजरा करत असे. ज्या घरामध्ये पाठ्यपुस्तकाशिवाय दुसरं पुस्तक जात नाही, त्या घरामध्ये नवीन पुस्तक जाऊ लागलं. मुलगा तर वाचू लागला असतो, त्याचे बहीण भावंडं वाचू लागले, आईवडील वाचू लागले, शेजारी पाजारी वाचू लागले, इतर मुलं आपसामध्ये पुस्तक बदलून वाचू लागले, बदलून एक्सचेंज करून. वाचनाची संस्कृती वाढली माझ्या शाळेमध्ये. फक्त विद्यार्थ्यांनाच नाही, मी शिक्षकांनाही आवाहन केलं होतं, तुम्हाला जे पुस्तक पाहिजे ते सांगा, मी तुम्हाला लायब्ररीतून देतो, नसेल तर विकत आणून देतो, नसेल तर पुण्या मुंबईवरनं मागून आणून देतो. पुस्तकाची गोडी लागली पाहिजे. सर, माझा हाच प्रश्न होता याच संदर्भामध्ये की खरंच आपण शाळेत विविध उपक्रम राबवतात, त्यातला हाच एक उपक्रम तुमच्या मते छान होता की अजून दुसरा कोणता उपक्रम चांगला होता, म्हणजे आजपर्यंत आठवणीत राहिलेला, या पुढेही राहणार? सांगतो. माझ्या शाळेमध्ये मी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभिनव असे, नाविन्यपूर्ण असे, कल्पक असे 81 उपक्रम कार्यान्वित केले. किती? 81 उपक्रमातले काही उपक्रम हे क्रीडा गुणांच्या विकासासाठी होते, काही कला गुणांच्या विकासासाठी होते, काही वाचन संस्कृतीच्या विकासासाठी होते, काही लेखन संस्कृतीच्या विकासासाठी होते. आणि यातून झालं काय, मुलं खूप, मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडं दररोज 200 ते 300 मुलं 200 ते 300 पुस्तकं वाचायची. तुम्ही म्हणता पुस्तक वाचत नाहीत म्हणून, ही खोटी गोष्ट आहे, अफवा आहे. ही शिक्षकांनी पालकांनी पसरवलेली अफवा आहे, हे खरं नाही. मुलं वाचतात, मुलांना हवे ते पुस्तक मिळवून दिलं पाहिजे. माझं एक तत्त्व आहे,
चांगल्या पुस्तकाला चांगला वाचक मिळाला पाहिजे आणि चांगल्या वाचकाला चांगलं पुस्तक मिळालं पाहिजे. हे मी केलं. आमच्याकडं वाचकांचा आणि पुस्तकांचा शतकोत्सव साजरा होत असे रोज. बापरे. सेंचुरी होत असे रोज. इतकी पुस्तकं. आता तुम्ही म्हणाल की चांगला उपक्रम कोणता, सांगतो मी आपल्याला चांगला उपक्रम. एकदा मुलं वाचायला लागली की मुलांना लिहायची गोडी लागते. नक्कीच. त्यांनी कथा वाचली, त्यांच्या डोक्यात कथा घोळू लागते. त्यांनी कविता वाचली, त्यांच्या डोक्यामध्ये कविता घोळू लागते. त्यांनी गाणं वाचलं, गाणं त्यांना लिहावंसं वाटतं. त्यांनी जर नाटक वाचलं, एकांकिका वाचली, त्यांना अभिनय करावा असा वाटतो, डायलॉग म्हणावेसे वाटतात. असं सगळं होतं. हे करत असताना मी एकदा मुलांना असं आवाहन केलं की बाबा, तुम्ही गांधीजींचं चरित्र वाचलं, तुम्ही नेहरूंचं वाचलं, आंबेडकरांचं वाचलं, महात्मा फुल्यांचं वाचलं, या सगळ्यांची चरित्र वाचलं. मी त्यांना प्रश्न विचारला मुलांना बसून, वाचणाऱ्या मुलांना बसून, की तुम्हाला आपल्या शाळेतल्या शिक्षकांचं चरित्र लिहिता येईल का? तर विद्यार्थी म्हणाले, सर आपले शिक्षक काही गांधीजी नाहीत, नेहरू नाहीत, आंबेडकर नाहीत, टिळक नाहीत, त्यांचं चरित्र कसं लिहिता येईल? मी म्हटलं, प्रत्येक शिक्षक आणि प्रत्येक आईवडीलसुद्धा चरित्र नायकच असतात. बरोबर. त्यांचंही चरित्र लिहिण्यासारखं असतं, वाचण्यासारखं असतं, ऐकण्यासारखं असतं. आपण जाणून घेत नाही, आपलं माहीत नसतं. आपलं फक्त एक आई म्हणून माहीत आहे, वडील म्हणून माहीत आहे, शिक्षक म्हणून माहीत आहे. त्यांचं जर जीवन तुम्ही पूर्ण समजून घेतलं तर त्यांचं चरित्र पण वाचनीय होऊ शकतं. मग त्यांना मी बसवून सांगितलं, मला कसं लिहायचं. मग त्यांना शिक्षकाचं चरित्र कसं लिहायचं याची कार्यशाळा घेतली. म्हणजे प्रश्नावली करायला सांगितलीत, शिक्षक कसा घडतो. तुम्ही प्रश्नावली तयार करा, शिक्षकांच्या घरी जा, त्यांना प्रश्न विचारा, त्यांच्या सौभाग्यवतींना विचारा, त्यांच्या मुलांना विचारा, त्यांच्या भावांना विचारा, बहिणींना विचारा, त्यांच्याकडून माहिती घ्या. पण नाळ जोडली समजा. नाळ. आणि तुम्ही लिहून काढा. झालं काय तुम्हाला सांगतो, माझ्या शाळेतल्या 20 विद्यार्थ्यांनी 20 शिक्षकांची चरित्र लिहिली आणि त्याचं पुस्तक प्रकाशित झालं, माझा शिक्षक चरित्र नायक. अच्छा. त्याला प्रस्तावना आहे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांची. तर त्याने लिहिले प्रस्तावनेमध्ये की हा भारतातला पहिला प्रयोग आहे. बापरे. आणि त्या पुस्तकाची आवृत्ती संपली. सर, ह्याच याच्यावरून मला आठवणीत आलं, आपले मुखेडचे युवतीचे संतोष तळेगाव, बरोबर, त्यांनी सर खूप चांगला उपक्रम राबवला. त्यांनी तुमच्या साहित्यावर मुलांकडून वाचून घेतले, वाचून घेऊन त्यांच्यावर अभिप्राय लिहिले आणि तेच पुस्तक रूपाने समोर आलं. अगदी मी सुद्धा कार्यक्रमाला होतो, तुम्ही त्यामध्ये सुद्धा भाषणामध्ये असं सांगितलं की मी 18 तास अभ्यास करतो. हे खूप आम्हाला रसघरण वाटला तो कार्यक्रम. आणि त्यांचा सुद्धा मुलांचं कौतुक आणि त्या शिक्षकांचं सुद्धा कौतुक या निमित्तानं व्हायलाच पाहिजे, झालं पाहिजे. सर, माझा दुसरा प्रश्न आता याच्यानंतरचा असा आहे, बालसाहित्य लिहू पाहणाऱ्यांना आपण काय मार्गदर्शन कराल की जसे समजा आमच्यासारखे नवखे असतात. आता तुम्ही जसं सांगितलं की मुलांना सुद्धा कथा वाचली की कथेकडे वळतात, नाटक वाचलं की अभिनयाकडे वळतात. आमच्यासारखं सुद्धा काही मोठ्या प्रौढ कविता लिहिल्या की पुन्हा आम्हाला बालसाहित्य तुमचं वाचून आम्हाला आवड निर्माण झाली, मग आम्ही बालसाहित्य लिहितो. मग त्याच्यातून समजा काय उणीवा, त्याच्यामध्ये काय अभ्यास केला पाहिजे याबद्दल जरा मार्गदर्शन करा. अगदी. बालसाहित्य हा एकूण साहित्य व्यवहाराचा पाया आहे. हां. जर बालवयात बालकुमारांना वाचनाची गोडी लागली तर ते चांगले वाचक तयार होते त्यांच्यातून. आणि वाचक तयार झाल्यावर वाचकातूनच चांगले लेखक तयार होत असतात. लेखक काय अगदी आपोआप बटन दाबला लेखक असं होत नसतं. नाही, त्याला खूप वाचावं लागतं, अनुभवावं लागतं, पचवावं लागतं, रिचवावं लागतं, मुरवावं लागतं आपल्यामध्ये, तर ते शब्दातून बाहेर पडतं. जेव्हा बालसाहित्याच्या संदर्भात किंवा एकूण लेखनाच्या संदर्भात जेव्हा तुम्ही वाचन केलं की पोरं लिहायला लागतात. तर आमच्या शाळेतली मुलं अशी वाचायला लागली, लिहायला लागली. लिहिता लिहिता अनेक मुलांची पुस्तकं मी प्रकाशित केली. तेव्हा वाचकांसाठी तुम्ही म्हणजे बालसाहित्यिकांना काय सल्ला द्याल, मार्गदर्शन कराल. मी मार्गदर्शन करण्या इतका मोठा नाही, मी फार लहान माणूस आहे, फार सामान्य माणूस आहे. मी कोणाला मार्गदर्शन नाही करू शकत, उपदेश नाही करू शकत, फार प्रेमाचा सल्ला देऊ शकतो. तुम्ही माझ्याकडे आलात, हे कसं आहे बघा, कसं करावं, ते आमच्यासाठी मार्गदर्शनच असते. निश्चित. काय असतं, साहित्य लिहिण्यासाठी माणसाला कुठलंही साहित्य, छोट्यांचं असो का मोठ्यांचं असो, तुम्हाला खूप वाचलं पाहिजे. तुम्हाला कविता लिहायच्या असतील तर तुम्हाला आतापर्यंत कवींनी कशा कविता लिहिल्यात आणि कवितेची वाटचाल कशी झाली आहे मराठी कवितेची. मराठी काय, हिंदी काय, इंग्रजी कुठली कविता असो, कविता ही कविता आहे शेवटी. भाषेचं बंधन महत्त्वाचं नाही. तर तुम्हाला त्यातला वाङ्मय प्रकार खूप खोलात जाऊन अभ्यासला पाहिजे. मला बालसाहित्य लिहायचं होतं. मी बालकवितेचा समग्र अभ्यास केला. म्हणजे सुरुवातीपासून कुसुमाग्रजापासून आजच्या पिढीतल्या नवोदित कवींपर्यंत, शाळेतल्या विद्यार्थ्यांपर्यंतची कविता मी वाचली. बापरे. महाराष्ट्रातल्या 2500 विद्यार्थ्यांच्या, शालेय विद्यार्थ्यांच्या कविता मी वाचल्या. 2500, एक दोन नव्हे, चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या. त्यांच्यावर वेगळं पुस्तक लिहिलं मी, वाचन संस्कृती, लेखन संस्कृती. पण मला सांगायचं हे आहे की तुमचं वाचन अपडेट पाहिजे, वाचन चांगलं पाहिजे.
मी तुम्हाला माझं उदाहरण सांगतो. मी आजही किमान 12 तास वाचतो, किमान. नवखं असलं तरी वाचलं पाहिजे आणि जुनं असलं तरी वाचलं पाहिजे. वाचन ही तुमचं खाद्यच आहे, तुमचं टॉनिक आहे. वाचनाशिवाय पर्यायच नाही तुम्हाला. जोपर्यंत वाचणार नाही तोवर तुम्ही अद्यावत राहणार नाही, अपडेट राहणार नाही. मला अपडेट राहावं लागतं. बरं. असं तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, थांबलं की संपलं. निश्चित. काळ हा इतका गतिमान आहे. तुम्ही जरा थांबलात की काळ तुमच्यावरून निघून जातो, तुम्हाला तुडवून निघून जातो, ऐकतच नाही, तुम्हाला पायदळी तुडवून निघून जातो काळ. तुम्हाला जर काळासोबत चालायचं असेल, तुम्हाला स्वतःला अद्यावत ठेवलं पाहिजे, अपडेट ठेवलं पाहिजे. कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही. म्हणजे तुमचं हे तंत्रज्ञान आहे आता प्रक्षेपणाचं, तुम्ही सगळं तंत्र आत्मसात केलं तर अपडेट राहील ना. बरोबर आहे. जुन्यानुसार म्हणत आकाशवाणी बघा, एक काळी रेडिओ किती चांगली चालायची. आता रेडिओपेक्षा तुमच्या हातामध्ये प्रत्येकाच्या मोबाईल आलाय, यूट्यूब तुम्हाला बघायला मिळतं, चित्र पाहायला मिळतं, संवाद करता येतो. तेच रेडिओ एका ठिकाणी ठेवलं तर 5-25 माणसं ऐकत होती. आज प्रत्येकाच्या कानात झालेला आहे. तर हा असा काळ आहे. तेव्हा कोणाला उपदेश करण्यापेक्षा मी असं सांगेन, तुम्ही वाचन अद्यावत ठेवा आणि लिहिल्याबरोबर प्रकाशित करण्याची घाई करू नये. 4-2 कविता लिहिल्या, लगेच पुस्तक काढतो, ही घाई नको. तसं मलाही घाई झाली होती एकेकाळी पोरवयामध्ये. पण नंतर आता कळलं की नाही, ती मुरू दिलं पाहिजे. जसं मुरलेल्या लोणच्याला चव येते आणि ताजं घातलेलं लोणचंही तेवढं खमंग नसतं, त्याचा त्रास होतो खाताना. बरोबर. लोणचं जसं मुरतं तसं साहित्य, आपलं लेखन मुरू दिलं पाहिजे. मी माझ्या लेखनावर खूप प्रयोग करतो, प्रयत्न करतो. आता मी माझ्या मोबाईलमध्येच कथा लिहितो, कविता लिहितो, समीक्षणं लिहितो, कादंबरी लिहितो, सगळं मोबाईलमध्ये लिहितो. जेव्हा मला रिकामा वेळ असतो, मी शांत असतो, काही उद्योग नसेल, काढून बघतो मी काय कविता लिहिली, मी काय कथा लिहिली, मी काय कादंबरी लिहिली, मी काय समीक्षण लिहिलं. त्याला मी पुन्हा अपडेट करत जातो, अद्यावत करत जातो. त्याच्यावर मी संस्करण करत जातो, संपादन करत जातो. त्यामुळे ते अद्यावत होत. प्रत्येक वेळेला वाचत जाल त्यावेळेला आपल्याला काहीतरी उणीव दिसते, काहीतरी शब्द वाढतात. मी माझी एक कलाकृती मी 100 वेळा अपडेट करतो, 100 वेळा, 1-2 वेळा नाही. कधी कधी मला माझा शब्द खटकतो, तो शब्द चुकलाय असं वाटतं. बरोबर आहे. तो शब्द अद्यावत करावा वाटतो. तेव्हा बालसाहित्य हा तर सगळ्या साहित्याचा पाया आहे आणि तो पाया मजबूत झाला पाहिजे. काहीतरी लिहून चालत नाही, त्याच्यातूनच बालक घडत असतं, पुढची पिढी घडत. आणि जर तुम्ही एखाद्या बालकाच्या हाती एखादं पुस्तक दिलं, त्याला आवडलं तर तो घडतो निश्चित. एकदा धर्मानंद कोसंबीचं उदाहरण सांगतो. मला मोठे विचारवंत विद्वान होऊन गेले, बौद्ध धर्माचे प्रचारक प्रसारक होऊन गेले. त्यांच्या हाती ते 12 वर्षाचे असताना महात्मा गौतम बुद्धांचं चरित्र पडलं होतं. अच्छा. 12 वर्षाचे असताना त्याने ते चरित्र वाचलं आणि ते अंतर्बाह्य बदलूनच गेले. मग त्यांनी वाचनाच्या प्रभावामुळे, चरित्राच्या प्रभावामुळे मग ते बौद्ध धर्माचे, बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक झाले. त्यांनी जगभर साहित्याचा आणि धर्माचा प्रचार प्रसार केला. अशी माणसं मिळत असतात, अशी माणसं घडत असतात. त्यामुळे तुम्हाला म्हणजे घरी आईवडिलांनी संस्कार केले पाहिजेत, शाळेत शिक्षकांनी संस्कार केले पाहिजेत. त्यांना ते पोषक वातावरण निर्माण करून दिले पाहिजे. धडे आणि कविता शिकवायचा काळ गेला आता, म्हणजे घोकंपट्टीचा काळ गेला आता. मुलांना चालना दिली पाहिजे, मुलांना प्रेरित केलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याच्या आत जे दडलंय ते बाहेर काढलं पाहिजे. त्यांना सुद्धा अपडेट ठेवणं प्रश्नच नाही, तुम्हाला राहावंच लागतं. मी शिक्षक म्हणून अपडेट होतो. मी कधीही वर्गावर शिकवायला जात असताना 35 वर्ष शिक्षक होतो. पुस्तकं मला पाठ झाली होती म्हणून तसं घेऊन काय वर्गावर जात नसं मी आंधळेपणानं. बरोबर. जाण्यापूर्वी मला उद्या जे शिकवायचं आहे आजच शिकून आज त्याची तयारी शिकून 24 तास त्याचं चिंतन करायचं, मनन करायचं आणि आपले विचार, आपला पाठ्यघटक, पाठ्य उतारा, पाठ्य अनुभव तो अद्यावत करून द्यायचा. तर विद्यार्थ्यांना रंजकता येते, गोडी येते, आनंद मिळतो, नवीन काही शिकल्याचा अनुभव, त्याला अध्ययन अनुभव म्हणतात. असे अध्ययन अनुभव तुम्हाला शिक्षकाला देता आले पाहिजे. सर, याच्यानंतरचा प्रश्न असा आहे, साहित्य वर्तुळात व शैक्षणिक वर्तुळात आपण खूप काम केलात, यांची राष्ट्रपतींनी नोंद घेतली आणि हे बरेच जणांना पाहत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये असतंच. हां, कारण आपले जवळचे असले तरी असतं आणि दूरचा माणूस तर निश्चितच ते त्याला वाईटच वाटतं. म्हणजे विरोधक असायलाही पाहिजे, कारण मत एकमेकाची कळतील. हां, मतभेद कळतील काय आहे ते, आणि त्याच्यावर आपल्याला कृती बी करता येईल. हां, तर ह्या पुरस्काराला सुद्धा कोणाचा विरोध तुम्हाला दिसला का, किंवा आपणास काही विरोध झाला का? असं काही नाही. तुम्ही म्हणता ते मानवी स्वभाव आहे. मानवी स्वभाव. एक माणूस पुढे जाऊ लागला दुसऱ्याला वाईट वाटतं, द्वेष मत्सर स्वाभाविकच आहे. त्याला तर मी सुटलेलो नाही, प्रत्येकाला ती भावना होतेच. पण मला असा काही त्रास झाला नाही. मला शिक्षक म्हणून काम करताना त्रास झाला, मुख्याध्यापक म्हणून काम करताना त्रास झाला, मला नाही असं नाही झाला, सगळ्या घटकांचा त्रास झाला. पण मी त्या त्रासाला घाबरून ते काम सोडून दिलं नाही. मी ते अतिशय नेटानं काम करत राहिलो. मला विरोध झाला, त्रास झाला, खूप त्रास झाला, पण मी सहन केलं. ते साहित्यात असा काही त्रास नाही झाला मला. अच्छा. एवढा काही त्रास नाही झाला, कारण साहित्यात कसं असतं, क्षेत्र फार मोठं आहे.
समुद्रासारखं आहे साहित्याचं क्षेत्र. पण राजकारण सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये यायला लागले. असतं हे असतं, सगळीकडेच असतं. म्हणून त्याला काय फार घाबरून चालत नाही तुम्हाला. त्याला हसून घ्यायचं आणि सोडून द्यायचं. अच्छा. आता पुरस्कार मिळाला, एखादा चांगला म्हणले, एखादा वाईट म्हणे, चालत राहतं. फार महत्वाची गोष्ट पुरस्कार तुम्हाला व्यक्ती भिन्नता आहे. पहिल्यांदा सर कुठला आणि कोणता पुरस्कार मिळाला? हां, मला आठवतं आता 1990 साली माझ्या हिरवे हिरवे झाड या बालकविता संग्रहाला, बालकविता संग्रह बालकविता संग्रह होता माझा तो पहिला. नाही, त्याच्या आधी माझे 2 कविता संग्रह निघाले होते, अबोली आणि दुभंग. पण बालकवितेला पुण्याच्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन या संस्थेचा पहिला पुरस्कार मिळाला. पण तो मला खूप आनंददायी होता माझ्यासाठी पुरस्कार. म्हणजे खेड्यातल्या गोरठ्यातून आलेल्या एका मुलाचं पुस्तक नांदेडमधून निघतं आणि पुण्याचा पुरस्कार मिळतो, काय ओळखी पाळखीशिवाय. त्याचा आनंद होणं स्वाभाविकच आहे ना. म्हणजे आपल्या काही आईकडनं वारसा नाही, वडिलाकडनं वारसा नाही, आणि आपण लिहितो, छापतो, पुण्यात जातं, पुस्तकाला पुरस्कार मिळतो, मोठीच गोष्ट आहे. त्याचा आनंद झाला होता, निश्चित आनंद झाला होता. म्हणजे आजच्या इतकाच आनंद झाला, आज जसा साहित्य अकादमीचा आनंद आहे तेव्हा त्या पुरस्कार आनंद झाला. अशाच सदिचे असतील तुम्हाला, असाच आनंद तुमच्या घरी सदा भरत होत्या. सर, याच्यानंतर आपल्या साहित्यास जेव्हा पहिल्यांदा पुरस्कार मिळाला ते आपल्याला कोणता होता ते आपण सांगितलाच. सर, या पुरस्काराच्या निमित्तानं माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान पालकमंत्रीसुद्धा आपल्याकडे येऊन गेले. त्यांनी सुद्धा हा नांदेडचा गौरव आहे असं सांगितलं. म्हणजे उद्गार हे काढले त्यांनी. आणि हे ऐकून प्रत्येकालाच, ज्यांना डॉक्टर सुरेश सावंत सर माहीत नव्हते अशांना सुद्धा माहिती झाले. हां, मग ह्या कौतुकामुळे सर तुम्हाला कसं वाटलं? 18 जूनला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. मला 12 वाजता जाहीर झाला. म्हणजे फोन यायला सुरुवात झाली. आल्या लगेच 18 तारखेला माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण यांनी फेसबुकवर पहिली पोस्ट टाकली. म्हणजे अनेकांनी टाकली, बरोबर आहे, सगळ्याच राजकीय पक्षांनी टाकली. म्हणजे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा सगळ्यांनी पोस्ट टाकली. अशोकरावनी टाकली. अशोकरावनी पोस्ट टाकली पहिल्या दिवशी अभिनंदनाची. दुसऱ्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यातही सांगितलं की सावंत सर हे नांदेडचं भूषण आहेत, वैभव आहेत, गौरव आहेत, ते कौतुक केलं. तिसऱ्या दिवशी इथे DPDCची मीटिंग होती, जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक होती. त्याचे अध्यक्ष पालकमंत्री असतात, नामदार अतुल सावे त्याचे अध्यक्ष त्या बैठकीचे, तेही आले होते. जिल्ह्यातले सगळे आमदार, खासदार आणि सदस्य होते कमिटीला. तिथं ठराव मांडण्यात आला माझ्या अभिनंदनाचा. अच्छा. तर आता ती जिल्ह्याच्या विकासाची समिती आहे. समिती आहे. हां, त्याच्यामध्ये प्रशासन, शासन, सगळे लोक. त्यात साहित्याचा कसा काय फार संबंध येत नाही, पण त्या सगळ्यांच्या मनाचा मोठेपणा असा की सगळ्यांनी मिळून माझ्या अभिनंदनाचा ठराव मांडला. ठराव पास झाला आणि मग मीटिंग संपल्याबरोबर माननीय पालकमंत्री अतुल सावे, अशोकराव चव्हाण, माजी आमदार अमर राजूरकर, खासदार डॉक्टर अजित गोपछडे, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या CEO मॅडम, त्या मॅडम, आणि एक दुसरे शिकाऊ कलेक्टर होते. असे खूप मोठा ताफा आला होता घरी. अधिकारी, पदाधिकारी, आमदार, खासदारांचा घरी आला. आणि त्यामुळे मी अक्षरशः भारावून गेलो की राजकारणी माणसांनी साहित्याची नोंद घेणं हा मला वाटतं पहिलीच घटना आहे, पहिलीच वेळ आहे की राजकारणी माणसं साहित्यिकाच्या घरी सत्कार करण्यासाठी जातात. ही परंपरा जुनी आहे, नाही असं नाही. यशवंतराव चव्हाण जायचे, शरद पवार जायचे, शंकरराव चव्हाण जायचे. तीच परंपरा अशोक चव्हाणांनी चालू ठेवली. पण झालं असं की जिल्ह्यातले सगळ्या पक्षाचे आमदार, सगळ्या पक्षाचे खासदार, सगळ्यांनी, आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, सर्व माननीय लोकप्रतिनिधींनी घरी येऊन माझा सत्कार केला. ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांच्या कार्यालयात बोलून, त्यांच्या कुठं सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेऊन सत्कार केले. नांदेड जिल्हा पत्रकार संघानं सत्कार केला. संस्कार भारती या संस्थेनं सत्कारांची इतकी रेलचेल आहे की मी आता प्रत्येक ठिकाणी जाणंही शक्य होत नाही. म्हणजे सत्कार, लोकांच्या भावना चांगल्याच आहेत, लोकांचं प्रेम आहे आणि हे प्रेम मिळणं हे नशीब लागतं आणि मेहनत पण लागते. आणि साहित्य अकादमीचा पुरस्कार यापूर्वी अनेकांना मिळाला, यापुढेही मिळेल. पण मला जे लोकांचं प्रेम या निमित्ताने मिळालं, म्हणजे राजकारणी असोत, समाजकारणातले असोत, अर्थकारणातले असोत, साहित्यिक, पत्रकार, समाजाच्या सगळ्या स्तरातले लोक, ज्यांचा साहित्याशी तसा काही संबंध नाही, असे लोकसुद्धा सत्कार करतात. आता एक कालचा किस्सा सांगतो. मला काल एका ठिकाणी झेरॉक्स करण्यासाठी गेलो एका दुकानावर. त्या मुलाला मी फोन करून सांगितलं, हे पाठवतो, मला झेरॉक्स करून ठेव, तेवढं प्रिंट काढून ठेव. मी गेलो. मी जाईपर्यंत त्यानं शाल, पुष्पहार, पुष्पगुच्छ आणून माझं तयारी केली आणि सगळ्या ग्राहकांच्या समोर माझा सत्कार केला. साहित्य अकादमीचा पुरस्कार वेगळी गोष्ट आहे आणि झेरॉक्सच्या दुकानावर सत्कार होतो ही वेगळी गोष्ट आहे. हा याला मी लोकांच्या प्रेमाचा भाग समजतो. आणि हे प्रेमसुद्धा साहित्य अकादमीच्या पुरस्कारापेक्षा कमी महत्त्वाचं नाही, अधिक महत्त्वाचं आहे.
कारण लोकांचं प्रेम आहे म्हणून तुम्ही लिहू शकता ना, नाळ तुम्हाला बळ जोडलं जाते ना, मिळतं, तुमची ऊर्जा वाढते, तुमची ताकद वाढते, तुमचं मनोबल वाढतं. हे त्या पुरस्कारातून घडलेलं आहे. आणि एखाद्या राजकीय नेत्याला त्याच्या पक्षातल्याच लोकांचं प्रेम मिळतं, पण मला सगळ्या राजकीय पक्षातल्या लोकांचं प्रेम मिळालं. लोकांनी असा काही विचार केला नाही की हा कोण्या पक्षाचा, याचा विचारसरणी काय, असं काही नाही. तर लोकांनी सगळ्यांनी कौतुक केलं, स्वागत केलं, सत्कार केले. मी खरंच या सगळ्या मान्यवरांच्या विषयी माझ्या माहितीप्रमाणे सर, आणि हे मराठवाड्यातला पहिला पुरस्कार आहे. हो, मराठवाड्यामध्ये यापूर्वी बाबा भांडांना बालसाहित्याच्या समग्र सेवेसाठी मिळाला. अच्छा. पण पुस्तकासाठीच हा पहिलाच आहे. पहिलाच आहे. बालसाहित्याच्या पुस्तकासाठीच हा पहिलाच पुरस्कार आहे. आणि एखादी कलाकृती विचारात घेऊन पुरस्कार दिला जातो, तो बालसाहित्यातला मराठवाड्यातला पहिला पुरस्कार आहे. नक्कीच त्याचा आनंद आहेच. तुमच्याशी आम्हाला खूप असं बोलतच राहावं वाटते, परंतु तुम्हाला जायची घाई आहे. तुम्ही अगोदरच आम्हाला सूचना देऊन ठेवले होते. तुम्ही आलात, तुम्ही माझा सत्कार केला, आणि मला इतर तुमच्या श्रोत्यांसमोर, प्रेक्षकांसमोर, तुमच्या चाहत्यांसमोर पोहोचवण्यासाठी हा मार्ग निवडलात मुलाखतीचा. मला आनंद वाटला. निश्चितच सर, छोटंसंच चॅनल आहे. तुमच्या चॅनेलच्या सगळ्या श्रोत्यांचे आभार मानतो, तुमचे आभार मानतो, तुमच्या सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानतो. असंच तुमचं प्रेम मला मिळत राहावं अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो. खरं तर अनेकांचे स्वप्न असतात पुरस्कार मिळावा म्हणून. जे पुरस्कार जिल्हास्तरीय असू द्या, राज्यस्तरीय असू द्या, की देश लेवलचा असू द्या, पण पोहोचत नाहीत लोक. कुठंतरी उणीव असते, कुठंतरी कमतरता असते, किंवा स्पर्धा आता म्हणावं वाटलं तरी ते स्पर्धासुद्धा आपल्याला म्हणता येईल की साहित्यामध्ये म्हणजे साहित्य लिहिणारे अनेकांची संख्या झालेली आहे. मोठमोठे साहित्यिक आज लिहित आहेत, त्यांच्यासोबतच लहान मोठेसुद्धा साहित्यिक लिहित आहेत. त्यामुळे अनेकांना तिथपर्यंत पोहोचणं होत नाही. आणि हेच आज आमच्या नांदेडचे डॉक्टर सुरेश सावंत सर पोहोचलेत, आणि त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. हे सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट होतीच. तुम्ही शब्दसंगत यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहत आहात, आणि असंच तुम्ही पाहत राहा. नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही अपडेट राहा. आणि तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली ते तुम्ही प्रतिक्रिया नोंदवून कळवा. आणि आपली आता या ठिकाणी रजा घेतो. भेटूया पुढील मुलाखतीमध्ये. धन्यवाद सर. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. असेच पुरस्कार तुम्हाला मिळत राहो, आणि आमच्यासारखे मार्गदर्शन या माध्यमातून घेण्यासाठी इथपर्यंत येत राहो या सदिच्छा. धन्यवाद. आणि अपेक्षा करतो सर, सकस साहित्य असंच मिळत राहो बालकांना, आणि तुमच्या लेखनातून बालक वर्ग पुन्हा घडत राहो. धन्यवाद. मला या लेखनाला बळ मिळालं. मी लिहित राहणार आहे. जोवर हात लिहिता आहे तोवर बालकुमारांना चांगलं बालसाहित्य देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. थँक्यू सर. आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचे पुनश्च एकदा आभार मानतो. धन्यवाद.